चला गाडी बघा काही जमत नाही तुम्ही शांतता करा चला गाडी चला जमत नाही काही चला गाडी चला घे बसू आता चला 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 गाडी चला आपल्या गाडी जाऊ आपण कोण टाकणार चला या अरे का चला बुद्या हे का यार होईल बरं तुमचं सांगा हां चला घ्या हो काय नारायण हे चला घ्या नारायण हे लिहू गे वय कर बसून गाडी कसाची आहे त्याला फाशी घेतली अरे इकडून चल लागल तिकडून लागत नाही ना पहिली जुने चला वाट असली इथं थांबा पटका काढा पटका काढून घ्या हां चला घ्या की धरा की त्याला ते जरा की बरोबर जरा की बोलो एम्बुलेंस 112 ला फोन करा चला करा 112 ला बोलो अरे पंत पाजा कोणी अन्न देते काय चूक नाही मला काय म्हणालो का मला झाडे चढायचे विनाकारण का पडू अन्याय व्हायला करायचं विनाकारण काय म्हणून नाही अन्याय होल्यावर एवढा का जगायचं कशाला इकडे बाळ तरी जाते म्हणून असं काय चूक नाही मला काय म्हणालो का मला झाडे चढायचे विनाकारण का पडू अन्याय व्हायला करायचं विनाकारण काय म्हणून नाही अन्याय होल्यावर एवढा का जगायचं कशाला इकडे बाळ तरी जाते म्हणून असं काय चूक नाही मला काय म्हणालो का मला झाडे चढायचे विनाकारण का पडू अन्याय व्हायला करायचं विनाकारण काय म्हणून नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या हाडोळी जहागीर या डोंगराळ भागात असलेल्या गावामध्ये बघू शकता तुम्ही माझ्या चौफेर पूर्ण डोंगर हा परिसर आहे आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलोय हेच या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला मला दाखवता येईल। कारण खेडोपाड्यात कानाकोपऱ्यात आवाज बहुजनांच्या न्यूजच्या बातम्या पसरलेल्या आहेत आणि त्या बातम्या पाहूनच येथील एका शेतकऱ्याने मला फोनद्वारे माहिती दिली आहे की आमच्या शेतातून वहिवाटीचा रस्ता असताना देखील नव्या रस्त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे। स्थानिक प्रशासनाने येऊन संबंधितांना समजावून सांगितलं तरी सुद्धा ते लोक ऐकत नाहीत, मारहाणीची भाषा करतात, मारहाण सुद्धा केल्याची त्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली आहे। आणि नेमकी काय इथली परिस्थिती आहे, नेमकं या शेतकऱ्यांसोबत काय घडलंय हे मी जाणून घेणार आहे। विश्वनाथ श्रीरामे असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि मी त्यांच्या घरी आलोय आज। काय नेमका प्रतिक्रिया देणार आहेत, काय सांगणार आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। विश्वनाथ मानिका श्रीरामे, हाडोळी जहागीर। आपल्या एकूण वाट नसताना तिथून वाट असताना आमच्या इकडे वाट काढली। मला हे मारून बस्तीने फाशी देऊन पाडून त्या दिलीप पाटलानं ते असं मला मग दवाखान्यात नेलं, JCP आणून त्याने वाट तयार केली। आम्हाला पत्र नाही, नोटीस नाही, आम्हाला काहीच नाही। काय शेताची काही मोजणी करून काही वाटणी करून दिली होती का शासनाने? शासन नाही, फक्त नंबर मापले, इथून वाट नाही म्हणजे पलीकडूनच पर्याय आहे तुमची वाट, जहागीरदाराच आहे पलीकडून नंबर। असेच आबळ करून घेतलेले आहे त्याने, आबळा करून त्याने गावापासून मग केलेले आहे वाट त्याच्या शेताला। हे पांढर रस्ता होता, ते ह्याने वाट तयार केली आमच्या। आता पोलीस वाले म्हणजे आम्ही उगाला म्हणजे आणि काही म्हणजे आता येणार नाही जाणार नाही, आम्हाला मंजुरी घेऊन आणलं होतं। आम्ही रोजगारी हा म्हणजे फक्त मागून तिथे सांगला दवाखान्यात विचारलं ना डॉक्टर तुम्ही कसं गेलता, तुम्ही कसं काय मारलं, आम्ही बोट लावलं नाही म्हणजे आज करता असं करता झाली। याच्या इथला ओपन दुकानच्या ह्याने नेलता आम्हाला दिलीप पाटलाने। आता काय तुमची मागणी काय आहे? आमच्या इकडे रस्ता नाही, सरकारनं आमच्यावर हे करावं, आमच्यावर येऊन बघून शिनी
ते वाट पलीकडून असताना आमच्या एकूण हे दिलू पाटील आणि काय म्हणते ते महामंडळ लोक महामंडळ अध्यक्षबाई ते ना आम्हाला दाबदंगा देऊन फाशी देऊन नरड्याला नेल्याला हाय दवाखान्यामध्ये. आणि नेल्याच्या नंतर मग वाट केली. कोण साखळी आहे कोण वाट आमची हीच आमची विनंती आहे सरकारला. म्हणजे वहिवाटीचा रस्ता सुरू असताना देखील नवीन रस्ता काढणं सुरू आहे. नवीन आमचा बंड फोडायचा आहे. हे मायबाप 2 लाख रुपये खर्च झाल्यामध्ये त्या बंडाला. 7 वर्षाच्या काळात पूर्वीला कोरोना होण्याच्या आधी 4-5 वर्षांनी टाकलेला आहे. 17 साल आहे. 17 साल आहे. पूर पडायला टाकला होता ते बंड आमचा फोडाय वावरात. त्याने चुकून हे केलं ना, आम्हाला खसून गेल्या ना, आम्ही इकडून बंड टाकला. थोडा आहे वावर. साहेबाला 3 दिवस म्हणलं आणि साहेब आम्हाला एवढंच आहे तुम्ही मायबाप. तर साहेबांना सांगितले होते की तिकडून वयवाट हा तिकडून मोठे साहेब तहसीलदार आलते इथे पूर्ण जमीन मापली त्यानं म्हणून शिने हे काय असलं केलंय आम्हाला. इथल्या गावाल्याने केला. तहसीलदारांना मापून दिली. इथून वाट नाही खाली. मालकीची जमीन आहे. इथून आहे गाय पांधन. गाय पांधून इथवर या आणि इथून पलीकडे जा. पलीकडे आहे तो का साखळी असं म्हणून दाखवून दिलं. दाखवून दिल्यावर त्या पलीकडे दिलू पाटलानं जबरदस्तीने काम. 3 भाऱ्या दुसरे काय माणसं आहेत आमच्या सोबत. त्या माणसानं वकील लावा लावले नाहीत भिजीनं. ही घटना आम्हाला घडली. अशी घटना घडली आम्हाला. कधीपासून आणलं नाही. शनिवारापासून आणलं नाही आम्हाला. कोणाची झेंडा झाला झेंड्याच्या आदल्या दिवशी केले बघा त्याने. कारण काय होऊ शकत नाही. 3 दिवस बंद दिलू पाटलांना चालला असा झटका मारून पावलं खाली. चालताच ना हरे पाऊस पूर ह्या नदीहून पुलावून जाऊ लागला. इतकं पाणी. आणि त्याच्या पोराने हो इथं काठी घातली माहिती. दिल्लीच्या पोराने त्या दिवशी सुट्टी होती त्याला. पुंडलिक किशन श्रीरामे, राहणार हाडोळी जहागीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या गावचा मी रहिवासी असून हे जे मूळ गाव बसलं तेव्हापासूनचा रस्ता जे वहिवाट आहे ते गावठाणा ते 63, 66 आणि 88 ह्या बाजूने चालू वहिवाट मार्ग असताना देखील हे जे गैर अर्जदार आहेत 63, 66 आणि 88 हे यांचे नातेवाईक आहेत. म्हणजे चालू वहिवाटे लगतचे लागून हे वहिवाट असून देखील आमच्या 165 कडे कुठल्याच प्रकारचा वहिवाटेचा रस्ता नसताना, पुन्हा सर्वे नंबर नकाशाला रस्ता नसताना एक जाणीवपूर्वक यांच्या नातेवाईकाची जमीन वाचवण्यासाठी त्याने एक आमच्यावर षडयंत्र, राजकीय दबावापोटी दबाव आणून षडयंत्र रचत आहेत. आणि एकमेव आमदाराचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांची जे वहिवाटेला लागूनची जी जमीन आहे त्यांनी ती अतिक्रम करून एकदम नदीमध्ये आणलेली आहे. ते गैर अर्जदार प्रमाणे त्यांनीच त्यांच्या पोवळी रचून दिल्या. हा रस्ता हळूहळू नदीकडे गेला, वहिवाटीचा रस्ता. आणि ते 165ला टार्गेट करून कुठल्याच प्रकारचा आमच्या ह्याच्यामध्ये वहिवाट नसताना, पुन्हा साखळी मार्ग नसताना जो काय आहे तो साखळी मार्ग हा 64 पासून सरळ वहिवाटेप्रमाणे लोक फार पूर्वीपासून गावामध्ये ये जा करतात. पण ह्या लोकांनी हे जे वहिवाट आहे हे हळूहळू सरकत नदीच्या दिशेने नेऊन अतिक्रम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि 165ला ते टार्गेट करून तिकडून रस्ता बनवण्याच्या बेतामध्ये पोलीस प्रशासनात पुन्हा तहसीलदार यांचं सगळं नियोजन लावून त्यांनी आमच्यावर अतिक्रम करून आम्हाला ताब्यात घेऊन आमच्यावर गुन्हे दाखल करून अनाधिकृतपणे आमचे आंब्याचे झाडं, सागाचे झाडं, पुन्हा बाबळीचे झाडं उकरून टाकून आमचे एक विश्वनाथ माणिका शिरामे यांनी 4-5 लाख रुपये खर्च करून नदीच्या काठी बांध रचला होता. तो बांध उद्ध्वस्त केला JCBने आम्हाला पकडून नेऊन. ते पूर्ण पाणी आज आमच्या शेतामध्ये जाऊन आमची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. आणि दोन्ही नद्यांचा प्रवाह आमच्या 165च्या दिशेनं पूर्णपणे वाहतो जास्त प्रमाणात. त्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो तर आमचा एक नाला जे नदीच्या दिशेला पाणी पूर्णपणे येत होतं ते सगळा नष्ट केला. आम्ही लग्नाहून येईपर्यंत तो नाला निस्त नाबूद करून टाकून दिला. की एवढा मोठा अन्याय झाला आहे सर, आमच्या या अन्यायाला कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो. याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. नदीचं पात्र कोण्या दिशेला जास्ती आहे आणि अतिक्रम कसं झाले आहे हे सर्व चौकशी करण्यात यावी सर. माझं नाव अंगद पंडितराव श्रीरामे, राहणार मोहजे हाडोळी जहागीर,
येथील रहिवासी असून हे जे काही रस्त्याचा जे प्रॉब्लेम चालू आहे, हा रस्ता आमच्या शेतातून मुळात नाहीच. ह्या रस्त्याची पूर्ण पाहणी करण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब आलेले होते. तरी तहसीलदार साहेबांना असं सांगितलं होतं की हा जो वडा आहे, हा वडा पाण्याच्या प्रवाहासाठी सोडलेला आहे आणि रस्ता सर्वे नंबर 64 मधून आहे. तुमची पाऊलवाट आहे तिथे, त्या पाऊलवाटेप्रमाणे तुम्ही जा, हे पाण्याचा प्रवाह हे मोकळा करा. तरी काही गावातल्या गुंडवर्तीच्या लोकांनी आम्ही घरी नसल्याच्या कारणे आम्ही आमच्या मुलीचं लग्न होतं, आमच्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न होतं. आम्ही जवळपास करमाळाच्या ठिकाणी लग्नाला गेलेले असताना अनाधिकृतपणे JCP लावून त्याने आमचं पाण्याचा पूर्ण प्रवाह बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये अडचण निर्माण केलेली आहे आणि ते पाणी आता ह्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीचं पाणी शेतामध्ये घुसून पूर्ण शेत आमचं खरडून गेलेलं आहे. साहेब, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तिथे आत्महत्या करू. आमची जमीन त्या सर्वे नंबर मध्ये प्रत्येकी आमच्या हिश्श्याला स्वतः ती 4 गुंठे 5 गुंठे अशी आलेली आहे आणि तेवढ्या जमिनीमध्ये उदरनिर्वाह करून आम्ही 4-6 महिने ऊसतोडीच्या कामाला जातो. एवढ्या 4 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही काय आमच्या मुलाचं शिक्षण करावं, काय करावं हे आम्हालाच काही समजत नाही. जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्ण कुटुंब आमचं आत्महत्या करणार आहे. आवाज बहुजनांचा.